जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारमाध्यमात कार्यरत महिलांचा सन्मान सोहळा हॉटेल सिटी पार्क येथे उत्साही वातावरणात पार पडला। या प्रसंगी बोलताना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या की प्रसारमाध्यमात महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पत्रकार तळागाळातील प्रश्न आणि माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करतात। महिलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज असून त्यांच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाला मोनिका देवेंद्र कोठे, धनश्री विनायक कोंढाल, नगरसेविका विजया नागेश खरात, धनश्री भोसले, माजी नगरसेविका मंगला दिलीप कोल्हे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी साक्षी सुराणा, गंगा कदम, तेजस्वी पाटील, माऊली अडकूर, श्रावणी सूर्यवंशी, उमादेवी अभंगराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले। आभार प्रदर्शन उपाध्यक्ष उमेश कदम यांनी केले। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित जो आपला पत्रकार महिला आहे किंवा सर्व क्षेत्रातील महिला आहे त्यांचा जो आपला सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानते। आणि मी महिला उपमहापौरपदी म्हणजे माझी महिला म्हणून निवड झालेली आहे आणि आपल्या नक्कीच महिला सक्षमीकरण असू दे किंवा आपल्या महिलांना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधील येणाऱ्या महिला असू दे किंवा सर्वसामान्य महिला असू दे तळागाळातील महिलांना जे पुढील काळामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणींना नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच तुम्ही संपर्क करा। महिलांना कुठलीही अडचण येऊ द्या, मी त्याच्यासाठी सक्षम आहे आणि आमच्या नूतन नगरसेविका पण इथं आहेत। आम्ही पूर्ण टीमनी काम करणार आहे आणि मी पण बोलायला काय म्हणजे नवीनच आहे तरी आणि तुम्ही बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानते। आणि ज्या आपल्या पत्रकाराविषयी सांगायचं झालं तर जे आम्ही काम करतोय ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं खरं काम तुम्ही करतात। त्याच्यामुळे आम्ही सर्व वर्तमान असू दे किंवा आपले बाईट्स असू दे त्याच्यामधून आम्ही पुढे येतोय। त्याबद्दल सर्व ज्या पत्रकार आहेत त्यांचे मी आभार मानते, आपले पत्रकार बंधू आहेत त्यांचे पण मी आभार मानते। धन्यवाद। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मोनिकाताई कोठे, आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका मंगलाताई कोल्हे, विजयाताई खरात, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, धनश्री विनोद भोसले ताई आणि सर्व उपस्थित महिला मंडळ, पत्रकार, श्रमिक संघटनेचे सर्व उपस्थित सदस्य, सर्वांना माझा नमस्कार। सर्वांना उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महिला दिन हा केवळ एक दिवसाचा सन्मान सोहळा नाही तर हा सन्मान सोहळा हा एक जागतिक सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रामधून स्त्रियांचा हा सन्मान गौरव केला जातो। पत्रकारांची महिला संख्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे हे खूप आम्हाला कौतुकास्पद आहे की म्हणजे एवढे दिवस दिसत नव्हते की महिला पत्रकार एवढे आहेत म्हणून, पण आज इथे सर्वांना पाहून एवढा आनंद वाटला। पत्रकार म्हणजे हा लोकशाहीचा प्रतिबिंब असं म्हटलं जातं आणि लोकशाहीचा प्रतिबिंब आणि समाजाचा आरसा असं म्हटलं जातो, पण महिलांचं आत्मा असं मी म्हटलं जाते त्यांच्या मनाचा। त्यासाठी महिलांवरील होणारे कौतुक तर तुम्ही सगळे आहातच, सगळे कौतुकांमध्ये। आज आपण बघितलं की महिला हे सर्व स्तरामध्ये आहेत, डॉक्टर असू देत किंवा इंजिनियर असू देत, डॉक्टर हे ज्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत। आज शेतीच्या कामापासून ते महिला राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती विराजमान आहे। हे आपण सर्व तुम्हा महिलांसाठी हे खूप मोठं कौतुकास्पद आहे। आज मी सांगते की महिला पत्रकार म्हणून की आज महिलांवरील काही जे न दिसणारे आहेत ते अत्याचार असू देत, अनिष्ट रूढी परंपरा यावर तुम्ही आम्ही आवाज उठवणं हे अत्यंत गरजेचं आहे। सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। काही जरी महिलांना पण काही अडचणी वगैरे असेल तरी आपणा सर्वांचे लाडके आमदार मध्येचे देवेंद्रदादा कोठे आहेत, महापौर विनायकदादा कोंढाल आहेत, जे काही अडचणी असतील ते आपण सर्वजण त्याचा पाठपुरावा करून म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करूयात। पुढील तुमच्या जीवनाच्या सन्मानासाठी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। एवढं बोलून मी 2 शब्द थांबवते। आणि आज महिला दिनानिमित्त इथं सगळ्यांना बघून
आपले चमचमीत साड्या आणि सगळे ह्याचे मागचे कष्ट जे वर्षभर घेतलात आणि एक दिन हे साजरा न करता आपण दररोज आपला महिला दिन साजरा करावे. आणि आपण पत्रकार आहात हे तुम्ही सगळं आपल्या रोजच्या जीवनात जे जे तुम्ही बघत असतात की महिलावर होणारे अत्याचार असो काहीही असो हे तुम्हाला माहीत असतं. ते तुम्ही काय करता पत्रकार म्हणजे मीडिया थ्रू किंवा कुठलाही थ्रू तुम्ही प्रेझेंट करता. पण म्हणजे या जनरेशनमध्ये हे असं होत आहे की महिला स्वतःच काळजी न करता आता समजा किती मोठं घराण्यातलं असो आपल्या घरातलं सगळं काम करूनच कुठलाही महिला इथं येत असतो. प्रत्येक महिलांच्या मागं कुठलं ना कुठलं काम केल्याशिवाय इथं आलेलं नाही आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे. स्वतःचं काळजी घेतलं पाहिजे आणि आपल्या आरोग्यासाठी रोज वेळ काढून व्यायाम करायला पाहिजे. आणि आपण व्यायाम केलं तर आपल्या चेहऱ्यावरचं जे रौनक आहे ते खुलतं. आणि तुम्ही म्हणजे या क्षेत्रात एवढं तुम्ही चांगलं म्हणजे क्षेत्र आहे की तुमचा आवाज हे महिलांपर्यंत पोचतं. आणि खूप काही महिला अशा आहेत की गावातले की त्यांना काही माहीतच नसतं महिलांचे काय असेल उद्योग म्हणून. खूप सारे आपल्या सरकारने महिलांसाठी उद्योग बनवलेला आहे. लखपती दीदी म्हणून आपले लाडके मुख्यमंत्री जे केलेले आहे तुमच्या माध्यमातून त्यांना कळायला पाहिजे की लखपती दीदी म्हणजे काय असतो. त्यांना कुठून स्टार्ट करायचं हे सुद्धा काही लोकांना माहीत नसतं. आणि आजकाल कॅन्सर हे वाढलेलं आहे. कॅन्सर हे का वाढत आहे की दूषित पाणीमुळे. मग आपण असं अवेअरनेस की लेख द्यायला पाहिजे की आपण उकळून तर ॲटलिस्ट आपल्या घरातलं तरी स्टार्ट करायला पाहिजे की उकळून पाणी प्यायला पाहिजे. म्हणजे आपण स्वतःचं काळजी घ्यायला पाहिजे. सरकार आपल्याला हेल्प करतोच आहे पण आपणही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांचं घरातल्यांचं सगळ्यांचं काळजी घ्यायला पाहिजे. आणि महिला आजकाल एवढं मोठ्या क्षेत्रात चाललेत की आपले मोदीजी सुद्धा वित्तमंत्री आपले सीतारामनला ठेवलेत. म्हणजे आपल्या हातात काय आहे हे मोदीजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण काहीही करू शकतो या जगात. म्हणून आपली महिला असं म्हणजे कार्य घडवायला पाहिजे की बाकीच्यांना पण तिथंपर्यंत पोहोचायला पाहिजे आपण जे जे कामं करतो. आणि आपले मागं पुरुष आहेत हे विसरता नाही चालत. तर प्रत्येकाच्या मागे वडील असो भाऊ असो नवरा असो हे आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण इथं चमकत आहोत. आणि त्यांना आपण नेहमी रिस्पेक्ट देऊन आपलं कार्य पुढं न्यायला पाहिजे. हे समानता आहे. मोठं लहान कुठलाही नाही आहे. समानतामध्ये दोघांचं समान श्रेय असतो. आणि मी सांगू इच्छिते की महिला दिनानिमित्त आपण असं एक की हे करायला पाहिजे की प्रत्येक महिलाचं अडचण आपण स्वतः महिलांनीच त्यांचं अडचण दूर करायला पाहिजे. आणि पुढं असं आता महिलाचं सन्मान म्हणजे प्रगतीकडे वाटचाल हे म्हणायला आपण मागं पुढं व्हायला नाही पाहिजे. महिलांचा सन्मान करणंही आपले मागचे सगळे पुरुषच आहेत. म्हणून मी त्यांनाही धन्यवाद मानते. आणि आपल्या सगळे महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सांगते. आणि तुमचं असंच तुमचं वाढत जावं तुमचं सगळं पत्रकार संघाचे. आणि महिला यात मी बघितले खूप ॲक्टिव्ह असतात. पुरुषांपेक्षा जास्त महिलाच ॲक्टिव्ह असतात. माने गांधी यांचा सन्मान होतो. प्राजक्ता टिक्के अश्विनी कुलकर्णी निकिता दडके प्रांजली न्यूज राधिका जाधव जनता राज्यच्या मॅडम यांनाही आपण एवढे काढायला आपण तरुण भारत संवादाबरोबरच दैनिक तरुण भारतच्या भारती कुसेकर आकांक्षा सोनवणे आणि प्रणाली तरुण भारतमध्ये आपले उपमहापौर देवकरताई आणि मंगलाताई कोल्हे विजयाताई खरात धनश्रीताई कोंड्यात आणि धनश्रीताई भोसले आणि सगळे आपले महिला पत्रकार भगिनीनो आणि आपले बंधूही ह्यांचे लीडर आहेत. ह्यांचे लीडर मार्गदर्शिका सगळ्यात मंगलकाकू कोल्हे धनश्रीताई भोसले उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर
आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पत्रकारित्या क्षेत्रात महिला पत्रकारांचे मोठे योगदान असते, आपल्याला माहीतच आहे. महिला पत्रकारांनी समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामगिरींचा गौरव करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम इथे कार्यक्रमाचा आणि महिलांचा सन्मान ठेवला आहे. तानुबाई विरजे मराठीतील आद्य महिला संपादक, ज्यांनी देशातील पत्रकारितेवर आपला खणखणीत मुद्रा उमटवली आहे. जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा आणि महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्देश महिलांना समान संधी आणि अधिकार मिळवून देणे हे आपलं सगळ्यांचं काम आहे. महिला पत्रकारांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामना करावा लागतो, जसे की घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी. यातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणे हे खरेच महिला पत्रकारांसाठी अभिमानास्पद आहे. सोलापुरातील पत्रकारिता क्षेत्रात सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलने पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मानाचे स्थान दिले आहे. सोलापुरात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो. त्याबद्दल सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलचे मनपूर्वक आभार. सर्व महिला पत्रकार भगिनींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या रंगपंचमी आहे त्याच्याही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.